DRIच्या ऑपरेशन गोल्डन नेक्ससची कारवाई. मुंबई विमानतळावर सोने तस्करी रॅकेटचा पर्दाफाश. परदेशी बनावटीचे 5 कोटीचे 3.2 किलो सोनं जप्त. शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही. CJP अध्यक्ष अभिजित दिपके यांचा सरकारला इशारा. प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी प्रसंगी CJPचा सदस्य होईल. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण. राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांची मोर्चे बांधणी. देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची घेतली भेट. राज्यसभेसाठी नवनीत राणांना राष्ट्रवादी प्रवेशाची अट घातल्याची माहिती. घरगुती सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. मुंबईत सिलेंडरचा दर 941 रुपये 50 पैसे. सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन दरात वाढ. परिस्थिती निवळल्यास दर कमी होतील. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. इंधन गॅस दरवाढी विरोधात ठाकरेगड आक्रमक. दानवेंच्या नेतृत्वात संभाजीनगरात जनआक्रोश. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील टॉवरमध्ये तीव्र पाणी टंचाई. मागील अनेक दिवसांपासून रहिवाशांचे हाल. केवळ 10 ते 15 मिनिटे पाणी पुरवठा. मुंबईतील वॉटर टँकर चालक मालकांचा सोमवारपासून बेमुदत संप. केंद्र सरकारच्या नव्या भूजल नियमांचा निषेध. संपामुळे बांधकाम प्रकल्पांसह अनेक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता. खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. वर्तमानपत्राच्या शाईतील रसायनं आरोग्यासाठी घातक असल्यानं निर्णय. बटर पेपर किंवा सुरक्षित पॅकेजिंग वापरण्याचं आवाहन. लोकल ट्रेनमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी. महिलांच्या फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. CSMTहून बदलापूरकडे जाणाऱ्या लोकलमधील घटना. बुलढाण्याच्या राजुरातील हत्या प्रकरणात ट्विस्ट. न केलेला गुन्हा कबूल करायला लावल्याचा पोलिसांवर आरोप. उलट टांगून पोलिसांनी मारहाण केल्याचा बाप लेकाचा दावा. मालेगावात बोगस डॉक्टरमुळे बाळासह आईचा मृत्यू. कोणतीही डिग्री नसताना बोगस डॉक्टरकडून प्रसूती दरम्यान नवजात बालकासह आई दगावली. अकोल्यात आरोग्य विभागाच्या कारभाराचे धिंडवडे. आजारी पतीला पाठीवर घेऊन पत्नीची रुग्णालयात वणवण. व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर उपलब्ध नसल्याचं समोर. हेअर कटिंग दाढीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार. सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनकडून 20% दरवाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री. जळगावात वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग भुईसपाट. शेतकरी अक्षरशः धाय मोकळून रडला. 2540 हेक्टरवर केळी पिकांचं नुकसान. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्याला गारपिटीचा तडाखा. श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडीमध्ये पिकांचं मोठं नुकसान. डाळिंब, लिंबू, संत्रा, मोसंबींच्या बागा उद्ध्वस्त. मनमाडला मुसळधार पावसानं झोडपलं. झाडं उन्मळून पडली. कांद्याच्या शेडचं नुकसान. गोंदियाच्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पात T14 वाघाचा थरार. पर्यटकांना पाहून फोडली डरकाळी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सहारा वाळवंटात तहानीने व्याकुळ होऊन 49 जणांचा मृत्यू. वाळवंटात बंद पडलेल्या ट्रकमधील धक्कादायक घटना.